चाल बरं, ये बरं पटकन हात धुई आणि चाल पटकन. हा, उशीर नको करू मग. अरे राहू दे हिरामन, मला भूक नाही ना, मी जेवतच नाही. राहू दे, माझी इच्छाच नाही जेवण करायची. हो, माझी भूक मेली माझी भूक. हो, भूकच नाही मला. काय बोलू राहिला तू? हा, घडीत म्हणतो भूक लागली आणि घडीत म्हणतो भूक मेली. काय मेळ काय आहे तो? काय समजून नाही राहिला बा मला. हा, धुणं राजा पटकन, हात गी धुई आणि चाल मग जेवाले. मग चक्कर गिक्कर येऊन पडशीन गिडशीन, अजून दवाखाना लागायचा माग. हा, नसली ती आपत चल धुई मोकळ्या हाताने चाल लवकर. हा, हे पा हिरामन, माझी इच्छाच नाही राजा. हा, इच्छाच नाही माही. हा, अबे बयाळ, मग उपाशी कवरक राहते तू? हा, किती दिवस उपाशी राहून राहशील तू? हा, काही ना काही तर जेवशील ना, भूक तर लागेलच ना. हा, मग नाही नाही नाही, तरी जेवत नाही. भूक लागली तर जेवत नाही राजा मी. आता माई जवळक दुसरी बायको येत नाही. हा, तवरक मी जेवत नाही. हो, डायरेक्ट तिच्याच हातचा स्वयंपाक खाईन मी आता. हो, मिळालाय का तू? गोळ्या घ्या झाल्या का म्हणलं तुया? हा, दुसरी बायको कोण देईन तुले? हा, काही भेटीन कोण तयार आहे तो लग्न करायला? हा, अजून पोरगी नाही पाहिली काय नाही, बसला दुसरी बायकोची आशा करत. हा, ते जेव्हा होईन तेव्हा होईन लग्न तुझं. हा, होते का नाही होते काय मालूम. हा, पहिले मोकळ्याने जेवून घे, 2 घास खाऊन घे. हा, तो याच्याने मी जेव्हा जर आलो म्हणलं मी पण उपाशीच आहो. हा, चाल मोकळ्या नाटकं काही करू नको. हा, हे बघा हिरामन, तू जेवून घे गळ्या, मी काही जेवत नाही भाऊ. चाललो मी. हा, अबे भयाळ्या, अबे इकडे नाही म्याळा. म्याळ खोपल्याच्या इकडे नाही, इकडे 2 घास खाणं म्याळा जेवून जाणं, उपाशी नको जाऊ ना. अबे इकडे ना. काय झालं? काऊन नळा फाडून राहिले? काय झालं काय म्हणलं? अबे गुणंता होता. हा, बायकोचे त्याचे भांडणं झाले. हा, स्वयंपाक नाही केला म्हणते बायकोनं. हा, उपाशीच आहे पाठपासून. त्याला म्हणलं 2 घास खाऊन जाय, तर जेवत नाही म्हणते. हो, गेला राग तिकडे. हो, माय बाई, काय गोष्ट करून राहिले? त्याची बायकोची भांडण झाली का? कशी काय म्हणलं? कशी काय? मला माहिती आहे का कायच्यासाठी झाली काय नाही. हा, मग तुम्हाला बाया भांडणं करायला टाइम लागते का? बातच कोणता विषय घेता तुम्ही भांडणं करायला सुरुवात करता मग उलच्या गोष्टीसाठी. आता माझं तोंड काय खराब करता म्हणलं तुम्ही? आपले भांडण व्हायचे मग. मुकड्यान जा. त्याच्या मागं जा ना, अन्न द्यायले. जा मग, उपाशी करू राहू देते द्यायले. जा लवकर, आणा फटकन, जा त्याच्या मागं जा मग. बरोबर बा, हे चांगली गोष्ट केली तू. आणतो मी त्याला आणतो. तू ताट वाढ फटकन. ताट वाढून ठेवू, आम्ही आलोच फटकन. हो, मी वाढतो. जा तुम्ही, आणा द्यायले जा. अबे गुणंता, अबे थांब रे, थांब आलो मी, थांब. अबे थांब रे म्याळा, थांब ना. सोड तू हिरामन, जाऊ दे मला, मी जेवत नाही आता. मी दुसरं लग्न केल्यावरच जेवतो आता. हो, तर उपाशीच राहतो मी आता. सोड मला तू. हा, माय बीन काय करावं, काय समजून नाही आलं बा. अबे तू इकडे पाय बरं, पहिले इकडे पाय. जाऊ दे ना राजा. मला भूक नाही ना, मला जेवायचं नाही ना. बरं, मला मिनता काय करू राहिला तू? मला भूक नाही ना म्हणून राहिलो मी. काय एवढा मिनता करू राहिला? तू मिळालाय का तू? गोळ्या सरल्या का तुया? त्या बायकोचा रक्त अन्नावर काय काढून राहिला म्हणलं. पोटावर काय पाय मारतं ते? मोकळ्याने जेवून घे. 2 घास खाऊन घे. तू जेवशील तेव्हा तुझ्या अंगात नाही ताकद येईन. तेव्हा तू पोरगी पायनं होईन, इकडे तिकडे गावात फिरणं होईन. मग म्हणजे तू मजा घेऊ राहिला का माई? मजा घेऊ राहिला का तू? अरे मजा नाही घेऊ राहिलो मी गुणावंता, मजा घेऊ राहिलो का मी? तू मिळालाय का तू? सोबती हो ना मी तुला. मी खरं सांगू राहिलो, 2 घास जाऊ दे पोटात नी. जेव तू जरासा. तवाच तू ताकद येईन अंगात नी, असं माझं म्हणणं आहे. तू जेव बरं, चाल बरं मग, चाल फटकन. मस्त आलू वांग्याची भाजी आहे. मस्त गरम पोहे आहेत. चाल फटकन. हे तर काय ऐकून नाही राहिलं बा. आता आपल्याला दुसरं लग्न केल्याशिवाय जेवण तर काही करायचंच नाही. चला तुम्ही पाहूनच जातो आता. हो, अरे मिळालाय का रे? पाहू राहिला. अबे थांब ना पाहू राहिला तू. अबे थांब. नाही आबाजी, झालं का नाही मग निंदन झालं का नाही म्हणलं? निंदन झालं. हो, निंदन झालं मस्तपैकी. फवारा मारला कीटकनाशक. हो, सबंध झाला आता. ओके आहे आपलं. हो, बरं आमचं झालं. हो, निंदन झालं, फवारा झाला. आता निसकायचे माणूस. हो, होऊ दे मग. होऊ दे ना म्हणलं तर वावरात नाही. पार्टी करू ना मस्त. जल्लोष करू. एकदम माहोल करून टाकू का? होऊ देतं का? आता इथे कामं गिमं सबंध झाले. आता काही टेन्शन नाही. बरं होऊ देतं का म्हणलं? करायची आहे का? पार्टी करायची आहे का? करू ना मग, करू ना. काय विषय आहे का? करू आपल्या कोट्यात नाही काही करायची. करायची काही म्हणता. करू ना, लवकरच करू. पहिले पाहू ना कोण येते, काय येते. 2-3 म्हणू आपण. 5-6 जण पाहिजेच ना. त्याशिवाय मजा येत नाही, आहे का नाही? विचारतो मी. गिरा म्हणले गुणंता येते, झाबरू मारती येते, कोण येते, काय येते तर मग करू आपण, आहे का नाही? लवकर विचार, म्हणजे कसं आता सरावाला लागते. हो, मग जमत नाही. सरावांच्या आधी आपण खाऊन टाकू, आहे का नाही? हो विचारतो ना. आज संध्याकाळीच विचारतो कोण येते, काय येते. तर मग उद्या पार्टी नियोजन करू. सांगतोच मी तुम्हाला उद्या पार्टी. सांगतो मग. नक्की सांगतो म्हणलं. आठवणीने करतोय काम एवढं. हो, बिंदास. बिनफिकीर राहा तुम्ही. हो, सांगतो मी तुम्हाला उद्या पार्टी काय आहे तर. बे गुणंता, गुनिया, म्या खोपड्याच्या थांब ना. गुनिया थांब ना, बे थांब ना. गुनिया ऐकून येऊ राहिला का? थांब म्हणलं तुले गुनिया.
बघ गुणंता ते हिरामन आवाज देऊ राहिला ना गुणंता. जाऊ द्या, कामं नाहीत त्याले नीरा भनभन लावते मांग. मग का बघ गुन्हे आले का हरामखोरा. आम्ही म्याला का म्हणलं तर मागा मागा हिंडू राहिलो. चाल मोकळा लवकर घरी. चाल जेवून घे पटकन. टाइमपास नको करू, चाल लवकर. असं बापा काय झालं बापा, काय झालं म्हणलं. काय झालं रे बा हिरामन. काय झालं बापा. तुला येत नाही म्हणलं मी, तुला सांगू राहिलो मी येत नाही म्हणलं. आता बापा काय झालं बापा यायचं. शांताराम विचारलं रे, काय झालं विचारणं. अरे काय झालं रे बा गुणंता हिरामन. काय झालं काय म्हणलं, काऊन भांडू राहिले बापा. काय झालं सांगा ना राजा. शांताराम भाऊ त्याला मिनता करू राहिला, जेव करून मला भूक नाही, मला जेवायचं नाही, तर मग मी जबरदस्ती जेवू का सांगा तुम्ही. हो बरोबर आहे हिरामन. काउंटर बाबा त्याच्या मिनता करू राहिला. त्याला जेवायचं नसेल तर मग काय जबरदस्ती करतं. हो पाठपासून त्यानं काहीच नाही खाल्लं शांताराम भाऊ, उपाशी आहे ते. मग बापा काही समजून नाही राहिलं म्हणजे. अरे बाबा ते काय लेकरू आहे का तू, त्याच्या मिनता करून राहिला तू. काय समजून राहिलं बाबा तुझं खासच काम आहे राजा. माय काय लेकरू होय ते, काही बोलून राहिला आबाजी तुम्ही. भांडणं झालं ना त्याचे नवरा बायकोचे. आता पाठपासून उपाशी आहे, काही खाल्लं नाही त्यानं, तर म्हणून राहिलो मी चाल मा घरी जेवायले. मग आता तुम्ही सांगा आबाजी, मी उपाशी राहू शकत नाही का एक दिवस उपासला का जा आहे का नाही, तर मला काय नाही यानं मिनता काय करा म्हणलं. एवढा मिनता असते का पाठपासून मग मागायला लागला जेव. अरे मला नाही जेवायचं. मग काय करा. हो बघूनंता तसं नको करू. पोटाला काय लात मारतो तू. पोटाचं काय कसूर आहे त्यातनी. नवरा भांडणं तुमच्या नवरा बायकोचे झाले आणि तू पोटाला लात काय मारतं. तर 2 घास खाऊन घे तू सुखानं. दुखानं काही खाऊ नको. सुखानं खाय तू. हो सांगा भाऊ शांताराम भाऊ त्याला जरासं समजावून. अरे पण मी म्हणतो मला जेवायचं नाही ना, मध्ये भूक नाही ना, माझी भूक मेली. आता काय म्हणणं आहे तुमचं. आज मला उपास आहे. उपास आहे मला आज. काय म्हणणं आहे तुमचं सांगा. नाही रे फकीर. आज कोणत्या देवाचा उपास राहते नाही. शुक्रवार. कोणत्या देवाचा उपास आहे तुला आज. कोणत्या देवाचा उपास आहे म्हणलं. कोणत्या देवाचा असो, तुम्हाला काय करावं लागते. उपास आहे मला. बापा रे गाडी गरम झाली, याला बोला पुरत नाही बापा. हो आता आपल्याला दुसरं लग्न झाल्याशिवाय जेवण करायचं नाही. हो आता माझी जवळ दुसरी बायको येईन तरच मी तिच्या हातचं जेवण खाईन. हो आता मी चाललो दुसरं लग्न करायला. काय गोष्ट करून राहिला दुसरं लग्न. अबे बाबा हेच तर नाही सामायना होऊ राहिली. दुसरं लग्न कुठे चालला करायले. इलेच पाय ना पहिले चालला मोठा दुसरं लग्न करायले. म्हणजे तुमचं म्हणणं आहे म्हणजे काय ते सांभाळणं होत नाही का म्हणजे. मग बाबू लोकांना आणि का केलं नाहीत का लग्न म्हणलं. या विचारा नाही बुडायले याच्या काळात नाही. मग 2-2, 3-3 बागा करतात म्हणजे. मग मी आता 2 नाही करू शकत का. मग अद्दर बापा डोळे लावून करतो म्हणलं. मग कर ना म्हणा बापा, आमचं काय चाललं. कर म्हणा, कर 2 नाही 3 कर. मग अबे भेटली तर पाहिजे ना, दिली पाहिजे ना कोण. मग अबे कोणी देते मला पोरगी म्हणलं. मग अजून आहे तसाच दिसतो म्हणलं. मग एक केस नाही पांढरा झालं म्हणलं. पाय म्हणलं. मग चांगला मोठा. मग डोळे लावून पोरगी भेटते मला. मग हाय रे बा पोरगी. आपल्या घरात आहे एक पोरगी. हो नाही रे फकीर आहे का नाही एक पोरगी. काय गोष्ट करून राहिला बाजी. आहे का तुमच्या ध्यानात नाही. चला ना मग. काही येतं सांगा. चला आता झाला लागला गाडी करतो मी स्पेशल. चला फटकन. चला पोरगी पाहून येऊ, लग्न करून टाकू. हार टाकले की ते होय मोकळं. चला फटकन मग आजच्या आज घेऊन येऊ का जिले. आजच्या आज नाही होणार रे. आजच्या आज कसं त्याला सांगा लागन आम्ही येऊ राहिलो म्हणून पोरगी पाहिले. मग त्याला निरोप नाही द्या लागल. मग काय गोळ्या घ्या झाल्या का म्हणलं आबाजी. काय बोलू काय राहिले म्हणले तुम्ही. आम्ही इकडे आगी विजवायला पाहू राहिलो, तुम्ही आगीत तेल टाकू राहिले. डोसकं गिस काय का नाही म्हणलं का झालं वया म्हणा ना गोया तुम्हाला सुरू. मोकाटान राजाराशे. हो काही नको बोलू, चुपचाप राहा. बरं बा बरं मुकाट्यानं आमचं काय चाललं. मग ते म्हणजे लग्न करायचं म्हणून म्हणलं मी. हो हाय आमच्या धान्यात एक पोरगी. मग मुकाटान राहा तुम्ही. बोलू नका. हे पाय गुणंता नवरा बायकोचे भांडणं होतच राहते. दादा आमचे होत नाहीत का सांग. मायन शांतीचे किती भांडणं होते तर. मग तर मी करू राहिलो का दुसरं लग्न, का शांती करू येईल दुसरं लग्न सांगतो. करू राहिलं का कोणीच नाही. तर हे नवरा बायकोचे भांडणं का नाही होतच राहते. अबे आज उद्या भांडणं उद्या गोड होतो आपण आहे का नाही. मग कायले दुसरं आणि तिसरं लग्न करावं लागते आहे का नाही. आहे तसं चालू द्यायचं माणसानं. मग आज ना उद्या गोड होतेच माणूस आहे का नाही. माय बायको माहित नाही बाबा तुम्हाला. ज्वालामुखी म्हणलं ज्वालामुखी. मग तुम्हाला तर माहितच आहे. मग उठलं पायटी भांडणं करते. काय सांगा तुम्हाला. मग उलू गोष्टीहून भांडणं करते. मग तेवढं कोणाच्या घर नाही झालं होते एखाद्या दिवशी चिडचिड करतच असते बायका. मग आता माया बायको करत नाही का. पायटी उठल्या कर किरकिर लावते मामांग. मग हे करा ते करा अमुक करा ढमुक करा. मग मामांग किती टेन्शन आहे तुला माहिती आहे का सांग तू. आता माय बायको तर माहितच आहे. मग त्याला आहे का नाही. ते रोज ऐकते भांडणं माय बायकोचे. मग
अरे तुमच्या बायका समजदार आहेत ऐकते का मा बायकाले समजते का पा बरं सांगा बरं समजावून दिले गुणंता दुसरं लग्न करायला चालला म्हणा पाय बरं ऐकते का पा समजते का तिले पा कधी भांडणं करते मग मा सांग फक्त एवढं म्हणा गुणंता चालला बा दुसरं लग्न करायला पा जा वा अबे मी खोपल्याच्या असं म्हणल्यावर कोणती बायको भांडण नाही करणार मग काही बोलून राहिला कुणीकडे मग काय फायदा मग कधी मला न्याय शिकून राहिले तुम्ही चालले म्हणते न्याय शिकून राहिले चला वा घरी लवकर तिकडे मला नको शिकू मग चला तिकडे निघा लवकर जाय ना तिकडे बोकात नाही मग कर दुसरं लग्न मला नको सांगू मग एवढा बोलून राहिला तर चल व्हायला कर जाय कर तिकडे मर तिकडे मला काय सांगू राहिला मग चल लवकर हो शांताराम भाऊ थांबा ना समजावून तर सांगा ऐकून नाही राहिलं नाही जाऊ ते मोडते त्याला तिकडे करतो दुसरं लग्न मला नाही काय करावं लागत त्याला सुद्धा समजावून सांगतो ऐकून नाही राहिले जाऊ तिकडे मग आबाजी सांगा काही येता पोरगी पाहिले सांगा हाय म्हणता ना लग्नाची काही येता सांगा पटकन तुला खरंच करायचं आहे दुसरं लग्न सांग पटकन करायचं आहे का करायचं असेल तर सांग टाइमपास काही करू नको अरे बापा खरंच करायचं आहे ना मग या बायकोला कट आलो ना तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे बायको माई मग मला खरंच करायचं बा दुसरं लग्न हो बरं मग चालते ना मग मी फोन लावतो त्याला म्हणतो येऊ का म्हणतो आहे का नाही काही येऊ म्हणतो सांगा म्हणतो आहे का नाही लावा तुम्ही फोन लावा काही लावता फोन सांगा काही लावता बोला संध्याकाळी लावतो ना संध्याकाळी म्हणलं आहे की नाही आता सध्या ते वावरा गिवरात निघायला असतील कामाचे दिवस आहे सध्या निंदन फवारणी गिवारणी तर संध्याकाळी लावतो फोन त्याला बरं तसं करता मग संध्याकाळी लावा मग मी भेटोच तुम्हाला संध्याकाळी हो तू जेवून घे पहिले जेवून घे उपाशी काय राहू नको जेवण करून घे पहिले हो त्या जेवणावर नको राग काढू मग बरं तुम्ही म्हणून राहिले म्हणून जेवू राहिलो आबाजी तुमचा मान ठेवू राहिलो मी हो जाय रे नेरे हिरा म्हणाले जेवू घाल जाय बरं चारे गुणंता चाल पहिले जेव पहिले मग पाहता ते दुसरं लग्नाचं ते चल हो चाल